भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारांचे आणि नागरिकांचे मी आभार मानतो। नागपूर जिल्ह्याच्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने आपल्याला 317 नगरसेवक, 22 नगराध्यक्ष या ठिकाणी दिले। विकसित नागपूर जिल्हा करण्याकरता मतदान झालं। आपण देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासाचा जो आपण संकल्प केला, विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2048, हे जे मॉडेल महाराष्ट्रात दिलं, असंच मॉडेल आम्ही नागपूरमध्ये तयार करण्याचा या ठिकाणी विश्वास जनतेला दिला। आम्ही जनतेला सांगितलं की 2029 नागपूर कसं असेल, 2035 कसं असेल, 2047 कसं असेल, या आधारावर मतं मागितले। खरं तर फार मोठं एक या ठिकाणी मिळाला आहे आणि जनतेला माननीय देवेंद्रजीवर, माननीय नितीनजीवर विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी, नितीनजी या जिल्ह्याला, या शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवतील, आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मजबूती देतील, या विश्वासाने जनतेला त्या ठिकाणी मतदान केलं। 2014 ते 19 हा काळ जनतेने आपला बघितला, मधला काळही जनतेने बघितला आणि आताचा काळ आपण या ठिकाणी पालकमंत्री असताना मधल्या काळात देवेंद्रजी पालकमंत्री होते, तेव्हा आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मजबूती दिली, पूर्ण विकास निधी डीपीसीचा माझ्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या मजबूतीकरता दिला। आणि आता तर मला गोष्ट अभिमान आहे, मी आता हेडवाईज सांगत नाही, पण या वर्षी नागपूर जिल्ह्याला देवेंद्रजींनी 6,500 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे। इरिगेशन, रस्ते, त्या ठिकाणी सर्व योजनेमध्ये। आणि आता तर आपण या ठिकाणी जे डीपीसी आपल्याकडे आहे, यावर्षी महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या पद्धतीचं अनुदान ते 1250 कोटी रुपयाची डीपीसी नागपूर जिल्ह्याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिली। त्यातला आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा आपण संकल्प करणार आहोत।